ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हण आहे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, त्या पद्धतीने जमिनीत जर हे अन्नद्रव्य नसतील तर ते आपल्या अन्नपदार्थात येत नाही. आणि यावर खूप मोठं संशोधन आपल्या देशामध्ये झालेलं आहे. जर या सामू जास्त झाला तर सूक्ष्मजीव काम करत नाहीत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. हा सामू कमी झाला तर सूक्ष्मजीव काम करत नाहीत आणि प्रमुख अन्नद्रव्य मिळत नाही. आणि या गुणधर्माचा परिणाम जमिनीच्या भौतिक तसेच रासायनिक दोन्हीही गुणधर्मावर होत असतो. ही अशी जमीन फळबागासाठी उपयुक्त नाही. कारण मग ही मुळं जी आहेत ही संवेदनशील असतात त्या चुनखडीच्या दाहाशी. पाणी दिल्यानंतर त्या चुनखडीमधून दाह निर्माण होतो आणि मायक्रो रूटलेट्स किंवा जारवा ज्याला म्हणतो तो तयार होत नाही. आणि तो तयार नाही झाला की आपोआपच शोषण होत नाही. झाडं पिवळं पडणे, झाडं जळून जाणे, झाडं वाळणे, त्याचं उत्पन्न न येणे, झाडाची वाढ खुंटणे, असे अनेक प्रकार असतात. सर अजून एक होतं की जेव्हा आपण म्हणतोय की पीएच किंवा कार्बनवरती जास्त काम केलं, तुम्ही तर खूप प्रयोग केलेत कार्बनवरती, ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला वाढवण्यासाठी. तुम्ही नक्की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ज्याने ऑर्गॅनिक कार्बन, आता शेतकऱ्यांना हे तर एवढं तर समजते की ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं खूप गरजेचं आहे आणि खूप शेतकरी त्याच्यासाठी प्रयत्न पण करतात. पण असे काही सोपे प्रयोग सांगा ना शेतकऱ्यांना की ज्याच्यासाठी ते पटकन ऑर्गॅनिक कार्बन वाढू शकेल. आपल्याकडे कसं आहे, जसं आपण आपल्या आहारामध्ये ताट भरून असतं, एक 5-6 पदार्थ आपल्या आहारात असतात, तशा पद्धतीने जमिनीची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये एक आपल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे पण ते आताशा होत नाहीये. म्हणजे यामध्ये पहिलं येतं की हिरवळीच्या खतांचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. हा एक पर्याय आहे जो की 3 वर्षातून एकदा करा किंवा नेहमी करू शकतात शेतकरी, फळबागायतदार तर करू शकतात. दुसरा भाग येतो जैविक खतांचा वापर. जैविक खतांचा का करावा लागत आहे, कारण आपल्या जमिनीत जीवाणूंची संख्या कमी झालेली आहे. जे काही तुम्ही सेंद्रिय पदार्थ टाकता त्याचं सेंद्रिय कर्बामध्ये रूपांतर करण्यासाठी हे जीवाणू किंवा जैविक खतं फार महत्त्वाची ठरतात. म्हणून जैविक खतांचा वापर करणे. तिसरं, कृषीचे भरपूर मोठे उद्योग आहेत. या कृषीच्या उद्योगात जसं साखर कारखाने आहे, याच्यापासून जे बाय प्रॉडक्ट्स तयार होतात, बायोगॅस आहे, याच्यापासून जे बाय प्रॉडक्ट्स तयार होतात, या बाय प्रॉडक्ट्सचा म्हणजे उपपदार्थांचा उपयोग खत म्हणून किंवा सॉइल कंडिशनर म्हणून शेतकऱ्यांना करता येतो. त्याचा वापर केला पाहिजे. भरपूर वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य असे वेस्ट टाकाऊ पदार्थ आहेत की ज्याचा वापर आपल्याला सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी करता येतो. ऑइल केक्स, खाद्यपेंडी किंवा अखाद्यपेंडी, निंबोळी पेंड, करंज पेंड, हे तर खूपच मोठ्या प्रमाणात आहे. याचा वापर देखील आपण शेतकऱ्यांनी जर नियमित स्वरूपात केला तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. यानंतर सेंद्रिय खते, जे की आपण गावरान खत किंवा FYM अशा पद्धतीने बोलतो, त्याचा वापर देखील शेतकऱ्या करतायत. आता नवीन प्रकारामध्ये गांडूळ खत आपण तयार केलेले आहे. म्हणजे ॲडव्हान्स्ड व्हर्जन ज्याला म्हणू की शेणखताची, ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट रिच भरपूर अन्नद्रव्य देखील मिळू शकतील आणि त्या गांडूळ खताचा वापर देखील करता येतो. सिटी कंपोस्ट म्हणून देखील बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी तयार करणं सुरू केलेलं आहे किंवा बऱ्याच कंपन्या तयार करतात. त्याचा वापर सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी करता येतो. पण हे सगळे जे खर्चिक आहे, जे बाजारातून आणायचं तो शेतकरी करत नाही. म्हणून मग शेतकऱ्याचे प्रश्न असल्यानंतर आपण एक सोपा पर्याय सांगतो. जमिनीत जे येणारी पिकं आहेत, हे आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर गाजर आहे. हे गाजर पीक जर जमिनीत तुम्ही घेतलं आणि जमिनीतून ते न काढता त्या ठिकाणी तसंच राहू दिलं आणि मशागत केली किंवा मशागत देखील नाही केली, तर त्या ठिकाणी जेवढं गाजराचं उत्पादन होणार होतं 5, 7, 8 टन जे काही उत्पादन होणार आहे प्रति एकरी, ते तशाला तसं जमिनीत राहतं आणि जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढतात. हे खूप चांगला प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी आता सुरू केलेला आहे. फळबागायतदार तो बेडवर आणि किंवा आळ्यामध्ये जे आपण म्हणतो बेसिन्स तयार केलेले असतात पाणी खत देण्यासाठी, त्या ठिकाणी देखील याचा वापर करतायत आणि त्यामुळे सेंद्रिय कर्ब आपोआपच वाढत आहे, सूक्ष्म जीवांचं कार्य वाढत आहे, गांडुळांची संख्या त्या ठिकाणी वाढत आहे आणि आपोआपच सच्छिद्रता निर्माण झाल्यामुळे जमिनीत हवा आणि पाणी योग्य पाणी खेळल्यामुळे त्याचा उपयोग खूप चांगला दिसून आलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी हा प्रयोग देखील केला म्हणजे दोन्ही सोबत होईल, तुमचं पिकही घेणं सोबत होईल आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी देखील मदत होईल. पण सर एका गाजराने एवढं सेंद्रिय कर्ब वाढू शकतं? वाढू शकतं ना. जेवढं गाजराचं उत्पन्न आहे ते सगळं तुम्ही जमिनीत ठेवलं आणि ते सगळं डिकम्पोजेबल आहे, ते सर्व ऑर्गॅनिक स्वरूपात आहे, त्यावर प्रक्रिया सूक्ष्मजीव करणार आणि त्याचं रूपांतर
कार्बन सेंद्रिय कर्बमध्ये करणार. आणि इव्हन ते जेव्हा खाली जात आहे तेव्हा हवा पण खेळती हवा राहायला पण मदत खेळती होते. राहणार. बरोबर. आणि ज्या ठिकाणी ते वाढलेलं आहे त्या ठिकाणी ती स्पेस तयार झालेली असती. त्या स्पेसमध्ये पाणी, हवा, सूक्ष्मजीव त्यांची कार्यक्षमता वाढते, म्हणून जास्त उपयोगी आपल्याला दिसून येतात. पिकांचे अवशेष जे आहेत ना हे अजूनही दुर्लक्षित आहे. पिकांचे अवशेष जे काही निघतं, निसर्गानं सांगितलेले की 1/3 भाग जो आहे तो जमिनीला द्या, पण आता कोणी शेतकरी देत नाही, जमीन स्वच्छ करण्याच्याच पाठीमागे. तर तो पिकांचे अवशेष अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, विविध कंपन्या यांचे उत्पादन उपलब्ध आहेत. डिकम्पोजिंग कल्चर्स त्याला म्हणतो. त्याचा वापर करून कीड, रोग राहणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो, सर तुम्ही ते जुनं वापरायला सांगितलं, त्याला रोग होता, कीड होती, मग तो परत आमच्या शेतात येईल. हा पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. त्यामुळे त्याला कुजवल्यानंतर हे सगळं काही येत नाही. तर पिकांचे अवशेष देखील जर मोठ्या प्रमाणात वापरले, आता बायोलॉजिकल मल्च किंवा जैविक आच्छादन हा सगळ्यात चांगला पर्याय शेतकऱ्यांच्या समोर आहे. विशेषतः फळबागायतदार किंवा भाजीपाला उत्पादक जे आहेत हे आता प्रॅक्टिस करत आहेत आणि सेंद्रिय कर्बही वाढत आहे आणि जमिनीची गुणधर्म त्यामुळे सुधारत आहेत, जमिनीचं आरोग्य टिकवलं जात आहे. हे परिणाम आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे दिसून येत आहे. बरोबर. सर मला अजून एक गोष्ट आठवली, काल तुमचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर अजय आदाते जे रोमिफचे समन्वयक आहेत त्यांच्यासोबत मी बोलत होते, त्यांनी मला तुमचा फेरसचं खूप चांगलं एक्झाम्पल दिलं. जर फेरस मातीमध्ये कमी असेल तर तुम्ही खिळे सांगितले, ते एकदा सांगा ना सगळ्यांना. नाही, त्यामध्ये कसं आहे की आता जसं आपण म्हणलं की चुनखडीयुक्त जमिनी आहे, या चुनखडीयुक्त जमिनीत एकदा तुम्ही जर लागवड केली पिकाची, पीक तर नेहमीसाठी आहे, फळबाग लावली, पेरनीला आहे, तर त्यामध्ये काय होतं, वर्षानुवर्ष ते पीक एकाच ठिकाणी वाढलेलं आहे. मातीचा संपर्क तेवढाच आहे, जसं झाडाचं वय वाढेल तसं मातीचा संपर्क फक्त वाढेल. म्हणजे ते चुनखडीचं प्रमाण जे आहे ते नेहमी परिणाम करेल. मग आता खतं किती देणार? शेतकरी म्हणतो सर तुम्ही दरवर्षी किती खतं देणार? मी मग सोपा पर्याय सांगितला की जसं खिळे आहेत, हे लोखंड आहे, फेरस, फेरिक हे 2 घटक आहेत. तर खराब झालेलं लोखंड आहे, आपल्याला माहिती आहे की ते गंजत आहे, गंजत त्याच्यानं आवरण तयार होते, पावडर तयार होती. जर उष्णतेच्या आणि पाण्याच्या संपर्कात आलं, मग तो गंज जो आहे तो सतत जरी झाला आणि जमिनीत मिसळला गेला तर आपोआप त्याच्यापासून फेरस मिळायला मदत होती. आणि असे प्रयोग आम्ही फळबागामध्ये भरपूर केले. ज्या ठिकाणी चुनखडी जास्त आहे त्या ठिकाणी हे भंगार, खिळे किंवा याचं टाकलं आणि खत, पाणी म्हणजे हे डायरेक्ट टाकून द्यायचं की आपण पाण्याच्या थ्रू ड्रिपच्या? नाही, आळ्यामध्ये किंवा बेडवर टाकून द्यायचं. पाणी येतं, संपर्कात राहतं. ज्यावेळेस तुम्ही पाणी देता आणि मातीचं पुन्हा संपर्क येतो, सूक्ष्मजीवांचं कार्य चालू राहतं, अनेक असे सेंद्रिय पदार्थ तयार होतात, जैवरासायनिक अभिक्रिया असतात, त्याच्यामध्ये त्या खिळ्यावर पण होत राहतात आणि त्या खिळ्यातून स्लो रिलीज ज्याला म्हणतो तशा पद्धतीने आयर्न मिळत राहतं आणि ते बायो अवेलेबल आयर्न सेंद्रिय पदार्थात येऊन पिकाला शोषण करण्यासाठी मदत होते. हा खूप सोपा उपाय सगळ्या शेतकऱ्यांसाठी. आणि आता सर आपण केमिकल बद्दल बोलत होतो, केमिकल फर्टिलायझर्सचा. खरं तर केमिकल फर्टिलायझर्सचा वापर हा जमिनीत जेव्हा होतोय तेव्हा नक्की सेंद्रिय कार्बन फक्त केमिकल फर्टिलायझरमुळे कमी होतोय का अजून काही कारण आहेत? केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळे ही ढासळत चालली की काय नक्की गोष्ट? केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळे म्हणजे शास्त्रीय किंवा वैज्ञानिक दृष्ट्या सेंद्रिय कर्ब कमी नाही होत. त्यामध्ये एक लक्षात घ्या, केमिकल फर्टिलायझर्सचे योग्य प्रकाराचे जमिनीच्या प्रकारानुसार जर वापर केला तर नुकसान होत नाही, पण ते आपल्याकडे होत नाही. सर्वसामान्यरित्या काय करायला पाहिजे याचा अवेअरनेस शेतकऱ्यामध्ये नाही. म्हणून तुम्ही जर म्हणाल की थेट केमिकल फर्टिलायझर टाकलं मी म्हणून सेंद्रिय कर्ब कमी झालं, तर असं होत नाही. एक तांत्रिकदृष्ट्या केमिकल फर्टिलायझरच्या भरवशावर आपण शेती करत आलो म्हणून सेंद्रिय पदार्थ आपण टाकत नाही, सेंद्रिय पदार्थ टाकायला कमी केलं आणि मग त्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी झालं. आणि दुसरं, केमिकल फर्टिलायझर वापरल्यानंतर जेवढी झाडाची वाढ वर होत असते पृष्ठभागावर, जमिनीच्या वर, तेवढं निश्चितच जमिनीची खालची देखील वाढ होत असते. त्याच्यामध्ये मुळं जी आहेत मोठ्या प्रमाणात वाढ होतात आणि हे मुळं शेवटी जे अन्न आणि पाणी शोषण करतात हे पिकाचा कालावधी संपल्यानंतर जमिनीतच राहतात. त्यामुळे ते वेगळ्या स्वरूपात कुठं जात नाही आणि ते देखील एक सेंद्रिय कर्बाचा भाग आहे. म्हणून रासायनिक खते वापरले म्हणून सेंद्रिय कर्ब कमी झालं असं होत नाही. त्याच्यात 2 जे आपण बघितले की तांत्रिकदृष्ट्या फक्त शेतकऱ्यांनी केमिकलचा वापर केला, रासायनिकचा केला आणि सेंद्रियचा करत आले नाही.
अनेक पर्याय उपलब्ध असून देखील म्हणून सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे. आणि वर्षानुवर्ष न वापर केल्यामुळं आपल्याकडचं तापमान आहे, त्या तापमानात सेंद्रिय कर्ब जमिनी टिकत नाही. 100 ग्राम जर टाकलं तर 60 ग्राम 70 ग्राम कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात त्याचं विघटन होतं आणि ते वातावरणामध्ये निघून जातं. म्हणून आपण सांगतो की याचं कमीत कमी डिकम्पोजिशन किंवा स्लो डिकम्पोजिशन झालं पाहिजे आणि ते सतत झालं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. सर खरं तर केमिकल म्हणजे पहिल्यांदा जे अगोदर आपल्याकडे सेंद्रिय कर्ब चांगलं होतं, सेंद्रिय खतं जास्त वापरायचे लोक, त्यानंतर केमिकलकडे आपण आलो. मग आता ह्याचं म्हणजे तुमच्या सांगण्यातून आपल्याला हे म्हणायला लागेल की ह्याचा बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही केमिकल वापरा पण त्यासोबत सेंद्रिय खतं पण वापरा. शेतकरी जे कमी आता वापरायला लागले त्या गोष्टी, जसं जोडे असते की नाही, आपण आपल्या आहारात हे बघतो, वरण भात, भाजी पोळी, भाजी भाकरी, प्रोटीन फायबर, तशा पद्धतीनं रासायनिक खत म्हणजे सोपा पर्याय आहे की रासायनिक खत समजा तुम्ही 1 ग्राम वापरत असाल, 1 किलो वापरत असाल, 1 बॅग वापरत असाल, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही एकाच 3 प्रमाण निश्चित करा. 50 किलो रासायनिक खत वापरताना 150 किलो सेंद्रिय खतामध्ये ते मिसळून द्या. ते कुठूनही आणा, कशाही पद्धतीनं तुम्हाला मिळू शकतं, तुमच्या शेतातही तयार होऊ शकतं. म्हणजे याचा परिणाम त्या रासायनिक खताची कार्यक्षमता वाढेल, कारण आपल्याला रासायनिक खतांचा वापर खूप कमी करायचा आहे. दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढवायची, दिलेल्या खतांपासून अनिष्ट परिणाम होऊ नयेत याची काळजी घ्यायची. दिलेल्या खतामुळे अवास्तव तण वाढू नये, दिलेल्या खतामुळे सूक्ष्मजीवांवर वाईट परिणाम होऊन त्यांची संख्या कमी होऊ नये, कारण आपण थेट वापरतो. आपण पहा, डॉक्टर बरेचदा आपल्याला ॲलोपॅथीचे सांगतात की जेवण केल्यानंतर गोळी घ्या, तशा पद्धतीनं सेंद्रिय खत दिल्यानंतर रासायनिक खत द्या किंवा दोन्ही एकत्रित करून द्या. हे सगळ्यात चांगला पर्याय शेतकऱ्यासमोर आहे. प्रमाण 1:3 अशा पद्धतीनं वापरलं तर त्या सेंद्रिय खतामुळे, सेंद्रिय पदार्थांमुळे एकत्रित अन्नद्रव्य जे आहे ते टिकून ठेवणे आणि दीर्घकाळापर्यंत उपलब्ध करून देणे, हा पर्याय. आणि थेट त्या ग्रॅन्युलचा परिणाम इतर मातीच्या कणावर किंवा सूक्ष्मजीवावर होणार नाही, हे दोन्ही उद्देश साध्य होतात. मग तुम्ही दरवेळेस जे म्हणता की शेतातला कचरा पण शेतात आला पाहिजे, पाणी पण शेतातच झालं पाहिजे, त्याप्रमाणे सर खरं तर ना याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपण जेव्हा सेंद्रिय पदार्थ वापरायचे किंवा सेंद्रिय खतं वापरायच्या गोष्टी करतो तेव्हा लोकांना वाटतं की ही सेंद्रिय शेती आहे. आणि खूप लोक सेंद्रिय शेती आणि अवशेषमुक्त शेतीमध्ये खूप कन्फ्यूज आहेत अजून सुद्धा. त्यांना असं वाटतं की अवशेषमुक्त शेती हा सेंद्रिय शेतीचा म्हणजे सेंद्रिय शेतीचे फक्त त्याचा पार्ट आहे. तर नक्की हे थोडं सिम्प्लिफाय म्हणजे सोपं करून लोकांना सांगू शकता, सेंद्रिय शेती, अवशेषमुक्त आणि नैसर्गिक या तिन्ही वेगळ्या घटक आहेत, म्हणजे वेगळी शेती पद्धती आहेत, त्या सांगू शकाल थोडंफार? हो, आता काय झालेलं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शेती पद्धती शेतकऱ्यांसमोर येत आहे. म्हणून शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की कोणत्या प्रकारची शेती करावी. त्यामध्ये हे मग अवशेषमुक्त शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, रासेंद्रिय शेती, एकात्मिक शेती, हे अनेक पर्याय दिसत आहेत. फरक मूळ काय आहे की नैसर्गिक शेती करणे म्हणजे नैसर्गिकरित्या जे जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून शेती करणे. यामध्ये केवळ जसं आहे तसं राहू द्या असं नाही, तर नैसर्गिकरित्या जे तयार करता येतं, नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे याचा कृषी निविष्ठान म्हणून वापर करता येतो आणि तो वापर नैसर्गिक शेतीमध्ये करायचा आहे. पण मुळात केवळ तेवढं होऊन आपली गरज भागवणे हे देखील उद्देश जो आहे तो साध्य होत नाही. म्हणून सगळ्यात उपयोगी किंवा चांगला पर्याय जो आहे तो अवशेषमुक्त शेती, ज्याला आपल्याला म्हणता येईल. अवशेष म्हणजे कशाचे की जे आपण रासायनिक वापरतो, कृत्रिम, थोडक्यात लक्षात घ्या, कृत्रिमरित्या तयार केलेली खते, कृत्रिमरित्या तयार केलेली औषधे, कृत्रिमरित्या तयार केलेली ही जी केमिकल्स आहेत याचे परिणाम त्या अन्नधान्यावर होतात. कारण आपण बघितलं की 95% अन्न जर आपल्याला वनस्पतीपासून मिळत आहे तर त्याचे फवारणी केल्यानंतरचे अवशेष हे त्या फळावर, अन्नधान्यावर, भाजीपाल्यावर राहतात आणि त्याचा थेट इंटेक जो आहे, शोषण जे आहे ते खाद्य म्हणून आपण करतो. मग हे होऊ नये, अवशेषमुक्त म्हणजे कमीत कमी कालावधीसाठी राहणारे त्याचे कण, आणि जे कण आपल्या शरीराला, कोणत्याही सजीवाला घातक नाही, अशा प्रकारची शेती म्हणजे अवशेषमुक्त शेती. आणि सेंद्रिय शेती म्हणजे ज्या शेतीमध्ये केवळ सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला जातो ती शेती म्हणजे सेंद्रिय शेती. अवशेषमुक्त शेतीमध्ये आपण बऱ्यापैकी केमिकल्सचा देखील वापर करतो, पण ते केमिकल्स घातक नसावे, ज्याला ग्रीन ट्रँगल औषध म्हणतो आपण, इन्सेक्टिसाइड्स म्हणतो,
त्याचा वापर आपण करू शकतो. बरेच केमिकल्स जे रसायनाच्या स्वरूपात मिळतात, जसं रॉक फॉस्फेट आहे, जिप्सम आहे, डोलोमाइट आहे, यांचा देखील वापर आपण सेंद्रिय अवशेषमुक्त शेतीमध्ये करू शकतो. म्हणजे हे 3 वेगवेगळे जे शेती पद्धती आहेत त्याचे प्रमुख फरक जो आहे तो हा आहे. पण सर आता जसं सेंद्रिय शेतीला आपण म्हणजे एक ॲटलिस्ट इथे प्रोसेस आहे की तुम्ही सर्टिफिकेशन घेऊ शकता किंवा बारकोड तुमचा जनरेट होतो, त्यानुसार तुम्ही सेल करू शकता पुढे. अवशेषमुक्त शेतीला काही आहे त्या पद्धतीने? अवशेषमुक्त शेतीला गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस गॅपचं प्रमाणपत्र जरी आहे तर ते पुरेसं आहे. कारण त्यामध्ये गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्येच सांगितलेलं आहे की सेफेस्ट जे योग्य आहे अशाच प्रकारच्या रसायनांचा किंवा औषधांचा वापर आपण शेतीमध्ये करावा. कारण शेवटी ते वापरतात कशासाठी, तर कीड आणि रोग थांबवण्यासाठी. पण मुळात माझं सांगणं असतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आहाराच्या माध्यमातून झाडाला सशक्त करा, आपोआपच केमिकल्स वापरायची गरज किंवा औषधं वापरायची गरज ही पडणार नाही. ती एक गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचा भाग आहे. आणि सर तुम्ही आता बोलताना बोललात की जमिनीचं तापमान, मातीचं तापमान हे खूप महत्वाचं असतं अन्नद्रव्य शोषणासाठी. तर हवा आणि जमिनीचं जे तापमान आहे किंवा पाणी जे आहे जमिनीमधलं, तर ह्यांचा म्हणजे एक समतोल असणं खूप गरजेचं आहे जेव्हा अन्नद्रव्य उपलब्धताच्या आपण गोष्टी बोलतो. तर त्याबद्दल काय बोलाल? म्हणजे त्यांचा किती समतोल असणं किती महत्वाचं आहे आणि तो कसा राखला पाहिजे? समतोल म्हणजे बघा, जमिनी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, पण वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर 25% हवा आणि 25% पाणी, ज्याला शेतकऱ्याच्या भाषेत म्हणायचं असेल तर वापसा परिस्थिती. पूर्ण पिकाच्या वाढीच्या कालावधी लागवडीपासून काढणीपर्यंत जर वापसा परिस्थिती असेल, अतिशय योग्य पद्धतीनं वाढ आणि विकास होतो. मग वाढ आणि विकास कधी होईल? जर हे प्रमाण संतुलित असेल. हे कधी राहील? तर जमिनीचं तापमान योग्य असेल, जमिनीत हवा योग्य प्रमाणात असेल. आज असं सिद्ध झालेलं आहे की 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड हे जर जमिनीचं तापमान असेल तर सगळ्यात जास्त मुळांची संख्या, जारवा, मायक्रो रूट्स याची वाढ होते. म्हणजे जेवढे खाणारी तोंड, पाणी आणि अन्न शोषण करणारी तोंड हे मोठ्या प्रमाणात वाढतात. कारण शेवटी वनस्पतीचं पोट हे जमीन आहे. मग पोटात जेवढ्या काही जैवरासायनिक अभिक्रिया होतात त्याच्यामधून जे अन्न घटक मिळतात ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. मग ते जर व्यवस्थित असेल, निश्चितच आपल्या बाबतीत जसं आहे तसंच वनस्पतीच्या बाबतीत आहे. म्हणून जमिनीचं तापमान हे 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड इतकं राहणं गरजेचं आहे. ते कधी राहील? जर हवा आणि पाणी योग्य प्रमाणात असेल. ज्यावेळेस एका शब्दात सांगायचं तर वापसा परिस्थिती असेल तर जमिनीचं तापमान योग्य राहतं. भरपूर पाऊस पडला, जमिनीचं तापमान कमी होऊन जातं. पाणीच पडलेलं नाही, पाणी तुम्ही दिलेलं नाही, सिंचन केलेलं नाही, जमिनीचं तापमान वाढतं. आणि त्या काळात झाडं पिवळी पडलेली, जास्त पाणी, कमी पाणी, पाणीच नाही तरी पण पानं पिवळी पडतात, भरपूर पाणी झालं तरी पाणी पिवळी पडतात. म्हणजे पाणी आणि अन्न हे शोषण केलं जातं. आता इतर देशांमध्ये जमिनीत ऑक्सिजनचं प्रमाण किती असावं याच्यावर संशोधन चालू आहे. म्हणजे कृत्रिमरित्या पाऊस भरपूर पडल्यानंतर कशा पद्धतीनं ऑक्सिजन मुलांना देता येईल त्याच्यासाठी पाईप टाकणे, हे सगळे प्रयोग सुरू केलेले आहेत. कारण थेट परिणाम तितक्या प्रमाणात, म्हणजे सलग 5 दिवस पाऊस असेल, जमीन सॅच्युरेट असेल तर 5 दिवस झाडाचं काम थांबलेलं असतं. वाढ आणि विकासावर परिणाम फार होत नाही, पण काम थांबलेलं असतं. मग ज्या प्रमाणात तुम्हाला वाढ आणि विकास व्हायचा तो होत नाही. कालावधी झाड पूर्ण करतं. म्हणून जमिनीचं तापमान योग्य असणं गरजेचं आहे. म्हणून त्याचं तापमान 20 ते 25 डिग्री जर ठेवलं आणि त्याच्यासाठी वापसा परिस्थिती कायम ठेवली तर आपण योग्य पद्धतीनं उत्पादन घेऊ शकतो पिकापासून. बरोबर आहे. दुसरा प्रयोग असा होता की सुपीक माती, आता जसं 5 किलो माती घ्या म्हणलं की ज्या ठिकाणी सुपीक आहे, जिथं नेहमी प्रमाण तुम्ही सेंद्रिय खतं दिलेले आहेत, किंवा वारुळाची माती, किंवा अगदी वरचा थर जो वाहून गेला की जमिनीचं फुल ज्याला म्हणतो, हे फक्त व्यवस्थितरित्या गोळा करून घ्या. वरचे 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटरची माती सगळी गोळा करून घ्या. 5 किलो माती घ्या म्हणलं, 50 लिटर पाण्यामध्ये टाका आणि 5 लिंब जे आहेत मोठ्या साईजचे ते लिंब पिळायचे आणि 5 दिवस ते सतत ढवळत राहायचं. जसं आपण घरी श्रीखंड करताना चक्का लावणे म्हणतो, घट्ट पदार्थ वर राहतो, पाणी खाली निघतं आणि वरचा भाग आपण साखर टाकली की श्रीखंड तयार. तसं हे 5 दिवस सलग केल्यानंतर 5 दिवसानंतर हे गाळून घ्यायचं पांढऱ्या चांगल्या कपड्याने, स्वच्छ कपड्यानं हे गाळून घ्यावं. ते जे द्रावण खाली राहील ना, याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य रेडीमेड भेटते
हम्म. की ते जर तुम्ही फवारले तर तुम्हाला रिझल्ट येईल.